आज निरा उजवा कालवा आणि निरा डावा कालवा या दोन कालव्याची कालवा समितीची बैठक होती। 2 महिने कालवा चालवण्याचं ठरलेलं आहे आणि जर गरज लागली तर पुढे अजूनही 8-10 दिवस कालवा वाढवायचं ठरलेलं आहे आणि एवढं पाणी आम्हाला या उन्हाळी हंगामाला पुरेसं होतं। मागे डेप्टी सीएम देवेंद्र फडणवीस फलटणला आले होते, त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की बारामतीच्या लोकांनी अनेक वर्ष पाणी चोरलं तर त्याची आठवण करून दिली का तुम्ही? तो विषय आता संपलेला आहे। निरा देवधरचं पाणी हे आता रितसरपणे कनालमधून जायला लागलेलं आहे। पाठीमागे त्याला कनाल नव्हते, त्यावेळी ते पाणी वेगवेगळ्या सगळ्या तालुक्यांनी टप्प्याटप्प्यानं वापरलं। कॅनलचं काम पूर्ण झालंय आता आणि लागले मार्गी लागले पण अजून पूर्ण साहेब माढा लोकसभेच्या उमेदवारावरून सध्या चर्चा रंगली आहे। माढा लोकसभा तुमच्या पक्षातर्फे काय उमेदवारी देणार? ती जागा भाजपची आहे, त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली नाही, करणारी नाही आणि शिवसेनेचा मी एकच आमदार आहे आणि माझा पाठिंबा सध्याचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना राहिलेला आहे, त्यांनाच मी पाठिंबा देणार आहे। माझा पाठिंबा नाही का? त्यांना पक्षाने तिकीट दिलं तर काम करीन, पण उमेदवार म्हणून मी निंबाळकरांचं समर्थन करणार, कारण त्यांनी गेल्या 5 वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीनं पंढरपूर सांगोला या भागात काम केलेलं आहे। खास करून आमचे सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात रणजित निंबाळकरांचा सिंहाचा वाटा। राष्ट्रवादी गणपतरावांचे नातू यांना मैदानात उतरवण्याची तयारी झाली आहे। काय सुद्धा कुणाला उतरवलं जात नाही, काय नाही, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही बातम्या देताय। आता गणपतराव नातू तुम्हाला भेटणार का मला भेटणार? कॉलेज पोरांनी कशाला खासदार टाकताय बिनकामात? त्यांना कळतंय का नाही तुम्हाला? आमदार किती बघू द्या की आहे की मी अजून लढायला, मग माझं गुण लढायचं जर तुम्ही त्यांना खासदार करायला लागल्यावर। 100% यावेळी मी निवडून 2 वेळा आलोय, 5 वेळा पडलोय, पण दोन्ही वेळी मला असं कसटतं 192 500 असं झालंय। यावेळी मी 40,000च्या पुढून कुठल्याही किमतीवर लीड काढली। नाराजी आहे तुमच्याविषयी मतदारामध्ये पक्ष बदलल्यामुळं? तालुक्याची ताण भागली का पाण्याची? मी अपक्ष झालतो त्यावेळी 76,000 मतं घेतलीत। मी ऐकून घ्यायचं केलाय प्रश्न तर उत्तर बी ऐकायचं। 1100 मतं होती शिवसेनेला आमच्या तालुक्यात, मी शिवसेनेत गेलो 74,000 मतं केली। मी 74,000 76,000 80,000 गणपतराव आबांच्या विरोधात मतं कुठल्याही चिन्हावर घेत होतो। चिन्ह माझं हात असायचं, विमान असायचं, धनुष्यबाण मिळेल ती चिन्ह। माझ्या मतात घड झाली नाही, उलट वाढ झालेली आहे। मी निवडून यांना अहंकार नाही, गर्व नाही, प्रचंड काम केलेलं आहे जनतेत सर्वसामान्य। आता कसं असतंय, तुम्ही म्हणता नाराजी बिराजी, ह्या नाराज्या चौकातल्या कुणाच्या? तुम्हाला पाहिजे ना काय तर बापकन, कशात काय दिलं नाही मला येत नाही आता। पण तळातला माणूस आहे ज्याला त्या योजनेचा फायदा झाला, ती म्हणते, ती बाई म्हणते आम्हाला पाणी दिलं बाया, आम्ही त्याला आता मतं द्या। हा फरक असतो आणि म्हणून मी गणपतराव देशमुख साहेबांसारख्या माणसाला चकवा देऊन निवडणूक जिंकली होती। त्यावेळी मी तळातल्या माणसात गेलो, कार्यकर्ते पुढारी नेते माझ्या गाडीत बसाय कोणच नव्हतं। मी एकटाने मतदार, पण मतदार महत्त्वाचा असतो। मतदार पूर्णपणे माझ्याबरोबर आहे, माझी संघटना शिवसेना ही माझ्याबरोबर ठामपणे आहे, भाजप माझ्याबरोबर ठामपणे आहे, राष्ट्रवादी ठामपणे आहे। बापू राहुल नार्वेकरांना घरातून नातू इच्छुक आहे आणि मुलगा इच्छुक असल्याची माहिती मिळते दोघांमध्ये? नाही तसं नाही, तसं नाही, तसं घोटाळा झाला। 2 नातू इच्छुक आहेत, 2 मुलाची 2 मुलं असे 2 नातू इच्छुक आहेत। आमच्यात मी इच्छुक आहे, आमचा दीपक आबा इच्छुक आहे। ज्या त्यावेळी होईल, ज्या त्यावेळी उमेदवारी ठरतील। बापू खरं तर लोकसभेची तयारी भाजपकडून चालू झाली म्हणावं लागेल, कारण राहुल नार्वेकरांना दक्षिण मुंबईमधून तर राणेंना सिंधुदुर्ग कणकवलीमधून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। या बाबतीत मला माहीत नाही, कारण एवढा माझा अभ्यास नाही, मी माझ्या मतदारसंघापुरतं सांगू शकेन। पण
लोकसभेच्या तयाऱ्या सर्वच पक्षाच्या चालू झालेल्या आहेत. शरद पवार संजय राऊत रोज टीका करतात एकनाथ शिंदेवर आणि भाजपावर. त्या टीकेकडे तुम्ही कसं पाहता, काय सांगता? मी त्या टीकेकडे कसं पाहतो हे अनेक वेळा तुमच्याच टीव्हीच्या पडद्यावरून तुम्ही दाखवलेलं आहे. आता काय दृष्टी बदलली? आता चांगलं बघताय का? बापू एक बाकी काय करायला नाही. 5 लिटर राखेल आणि 2 काड्या या पेट्या घेऊन सकाळी 7ला नारळाखाली बसलेला माणूस. बापू बारामतीत पवार काका पुतण्याची आता रितसर लढाई होणार दिसते. कोण जिंकल? पुतण्या सरस ठरेल की साहेब? तुमचा अनुभव काय सांगतो? तुम्ही दोघांसोबत हे काम केले. दोघांबरोबर काम केलं असं काय मी म्हणणार नाही, परंतु दोघं एकत्र असताना मी त्यांच्याबरोबर काम पण आता वेगळे आहेत ना. केलं आणि ते वेगळे आहेत. त्यावेळी मी शिवसेनेत आहे पण त्या बापू, तुम्ही एकदा पक्षात म्हणाला होता आणि म्हणून त्या पक्षाविषयी शिवसेनेच्या आमदारानं बोलणं हे योग्य होणार नाही. बारामतीत काय होणार हे मला वाटतं शक्यतो तुम्ही आम्हाला फोनवरनं सांगा, कारण तुम्ही बारामतीच आहे. साहेबांचा अनुभव काय सांगतो तुमचं? मागे तुम्ही एकदा स्टेटमेंट केलं होते साहेब काय शरद पवार आहेत म्हणून. आता कसं असतंय, पवार साहेब आहेत, अजितदादा आहेत. आता काय वेळा कसं असतंय, गुरुला चला बिचडे जात असतो. हे आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत. चला दॅट्स ऑल राईट. चला बापू, शरद पवारांचं चिन्ह गेल्यानंतर आज रायगडावर तुतारी लोकार्पण होते. तुतारी चिन्हाचं पवार साहेब नवीन चिन्ह पोहोचवायला यशस्वी ठरतील. किती अवघड जाणार आहे निवडणूक त्यांना? सध्या कुठल्याच पक्षाला चिन्ह पोचवायला काही अवघड जात नाही, कारण तुमचा मीडिया एवढा प्रभावी आहे आणि एवढा आधुनिक आहे की 24 तासात चिन्ह सगळ्या घराघरात पोचतंय. त्यामुळे कुठल्या पक्षाने चिन्हाविषयी काळजी करू नये. प्रश्न आहे चिन्ह पोचल, पण चिन्हाला मत मिळेल का ह्याची काळजी सगळ्या पक्षांनी करावी. ओके बापू, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.